कढई ठेवली। कढईमध्ये तेल टाकायचं 2 चमच। नमस्कार मित्रांनो, मीना व्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। 4 चमच तेल टाकलं। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। राई जिऱ्याची फोडणी द्यायची। कांदा टाकून घेते। कांदा पण छान परतून घेते। लाल मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट हे पण छान शिजवून घेते। अशा प्रकारे कांदा शिजवताना गॅस थोडा मोठा ठेवायचा, जेणेकरून कांदा आहे ना लवकर शिजतो। कांदा छान आपला भाजला गेला, तांबूस रंग आला। टमाटर टाकून घेते। आणि थोडं मीठ चवीपुरतं। पुन्हा एकदा परतून घेते टमाटर। मी तुरीची डाळ अगोदरच कुकरला शिजवून घेतली। याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते। लाल तिखट मी वरणामध्ये आहे ना अगोदरच हळद टाकली आहे, तरी पण एकदा टाकून घेते आणि छान भाजून घेते। काश्मीरी लाल मिर्च पावडर जास्त तिखट नसते, पकच असते। धनिया पावडर, छान टमाटर वगैरे छान आपलं शिजलेलं आहे आणि आपण केलेली डाळ टाकून घेते। छान वरणाला छान तरी सुटली आहे आणि वरण आपलं शिजत आहे। तर आता दुसरी तयारी करून घेते। मी दालबाटी करणार आहे। मी अर्धी वाटी मी रवा घेतला, बारीक रवा, आणि मोठी वाटीने मी गव्हाचं पीठ घेतलं। ओवा घेतला, थोडा क्रश करून टाकायचा आणि चवीपुरतं मीठ। गव्हाचं पीठ टाकून घेते, मीठ टाकून घेते आणि रवा आणि ओवा, हळद टाकून घेते थोडीशी कलर येण्यासाठी आणि तेल। हे छान मिक्स करते। छान मिक्स करायचं हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने, तुम्हाला जसे जमेल तसे। नक्की करून बघा दालबाटी। थोडं पाणी टाकते, जास्त पातळ नाही बनवायचं। असं छान आहे ना मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण छान गोळा बनवणार। अशा पद्धतीने मी हे सर्व मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिट झाकण ठेवते। नंतर मी 5 मिनिटांना करते। 5 मिनिट झालेले आहे बघा, छान नरम झालेला आहे। आता याचे छोटे छोटे गोळे बनवते, छान तोडून घेते। तुम्ही कशी बनवता दालबाटी नक्की कमेंट्समध्ये सांगा मला। हाताच्या साहाय्याने असे छोटे छोटे रोल आहे ना तोडून घेते। आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते पण कमेंट्समध्ये सांगा। घरगुती आणि साधी, जास्त मसाल्याचा वापर न करता मी बनवते। आणि त्याला असं होल करायचं
हाताच्या साहाय्याने. दिसायला छान दिसते आणि लवकर शिजते पण. बघा, मी पॅन ठेवला, आप्पे पॅन. छान तूप लावून घेत आहे. याच्यामध्येच आपण शिजून घेणार आहे बाटी. कमी गॅसवरच शिजून घ्यायचं. तूप लावून घेते वरून पण आणि झाकण ठेवते 4-5 मिनिटासाठी. छान शिजून घेते. छान पलटून घ्यायचं. वरून पण मी तूप टाकणार आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवते. छान आलटून पालटून छान भाजून घ्यायचं खरपूस. कुठे पण कच्चं नाही राहिलं पाहिजे. तूप टाकत भाजायचं. हा मोठा होता म्हणून मी खालीवर करायचं याला पण 2-3 वेळेस. बघा किती छान कलर आला. आणखीन थोडा वेळ ठेवते मी 2-3 मिनिट. बघा आपली डाळ झाली आहे. छान शिजली. मस्त वास पण छान येत आहे. बघा आपली दाल बाटी तयार झालेली आहे. टाकायचं याच्यावर छान साजूक तूप आणि खायचं. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. किती स्मूथ झाली. आतमध्ये पण छान शिजली. नक्की एकदा ट्राय करा.